नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 मधील जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रांवर किंवा राजकीय घटकावर काय परिणाम झाला हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मी तुम्हाला पुस्तकातला तो टॉपिक दाखवते, पेज नंबर 18। पेज नंबर 18वर इथून हा टॉपिक सुरू होतो आहे। आपल्याला हा पूर्ण टॉपिक अभ्यासायचा आहे आज राजकीय क्षेत्रात। तत्पूर्वी मी इथे व्हाईट बोर्डवर काही मुद्दे लिहिलेले आहेत जे IMP आहेत, याचं विश्लेषण मी करत जाणार आहे। त्यानंतर खाली काही उदाहरणं दिली आहेत जी तुमच्या पुस्तकामध्ये आहे, पण पुस्तकामध्ये तारीख किंवा बाकी काही माहिती एक्स्ट्रा दिलेली नाही, तर मी इथे ती सुद्धा लिहिलेली आहे। तरी तुम्ही ती तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या जे नोट्सची वही आहे त्यामध्ये तुम्ही ती उतरवून घ्यावी। आणि या टॉपिकचं विश्लेषण करत असताना मी ज्या पद्धतीने तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण देते आहे, एक्स्ट्रा माहिती मी सांगते आहे, ती सुद्धा तुम्ही शांततेने ऐकून तुमच्या वहीमध्ये ती नोट डाऊन तुम्ही करायची आहे मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये। ठीक आहे, तर आता आपण एकेका मुद्द्याचं की जागतिकीकरणामुळे जे काही जगामध्ये बदल झाले आहेत, तर त्या जसा आर्थिक क्षेत्रावर किंवा आर्थिक घटकावर जो परिणाम झाला, आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे, तशाच पद्धतीने राजकीय क्षेत्रावर सुद्धा या जागतिकीकरणामुळे काही प्रभाव पडला आणि काही बदल घडून आले, तर ते आपण आता अभ्यासणार आहोत। जागतिकीकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकांवर आपणास लक्ष केंद्रित करता येतं। हे जे राजकीय घटक आहे ह्यांच्या अनुषंगाने तो बदल कसा झाला हे आपण अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे लोकशाहीचे महत्त्व। 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते। कम्युनिझम म्हणजे साम्यवाद। आपण मागच्या प्रकरणात शिकलो आहोत की अमेरिकन शास्त्रज्ञ किंवा नीतिज्ञ यांनी फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत ही संकल्पना मांडली की या बलशाली देशाचं जे काही विघटन झालं आणि त्यामुळे साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा साम्यवादी शासन प्रणालीवर जो एक विश्वास होता जगाचा, तर तो कुठेतरी त्या विश्वासाला तडा गेला आणि म्हणूनच तिथे कम्युनिझमचा अंत असं म्हटलं गेलं आहे। जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते। जेव्हा हे विघटन झालं आणि साम्यवादापासून जगाची निराशा झाली किंवा भ्रमनिरस झाला, तर काय झालं की या साम्यवाद सोडलेल्या नवस्वतंत्र देशांनी लोकशाही स्वीकारली आणि म्हणून असं म्हटलं जातं की आता जगाची सामूहिकरित्या वाटचाल जी आहे ती लोकशाहीकडे सुरू आहे। त्यानंतर ह्या लोकशाही स्वीकारल्या कारणाने मग शासन व्यवस्थेमध्ये त्या क्षेत्रातील जी काही लोक आहे, नागरिक आहे, या लोकशाही शासनामुळे त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे यांच्या राजकीय किंवा आपण म्हणू की सामाजिक जाणीवा काय झाल्या, कुठेतरी जागृत होतात आहे आणि प्रगल्भ होतात आहे। म्हणजे बघा, साम्यवादाकडून लोकशाहीकडे जी काही वाटचाल जगाची सुरू झाली किंवा काही देशांची सुरू झाली, तर तिथल्या नागरिकांच्याही लोकशाही शासन त्यांनी स्वीकारल्यामुळे, त्यांना ती संधी मिळाल्यामुळे व्यक्त होण्याची त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जाणीवासुद्धा जागरूक होऊन प्रगल्भ झालेल्या आपणास दिसतात। सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत। तर लोकशाहीतही म्हणजे ज्या देशांनी लोकशाही स्वीकारली, या लोकशाही शासनातही या 3 संकल्पना काय आहेत, महत्त्वाच्या आहेत। बघा, यामध्ये तुमचं संकल्पना चित्र एक तयार होऊ शकतं की लोकशाही शासनामध्ये महत्त्वाच्या ह्या 3 संकल्पना कोणत्या। तर मध्ये हे दिलेलं राहील लोकशाहीचे महत्त्व आणि त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, आणि तुम्हाला ह्या 3 ठिकाणी ही माहिती भरावी लागेल, असं संकल्पना चित्र तयार होऊ शकतं। तर आता आपण ह्याचा टप्प्याटप्प्याने विचार करणार आहोत, लक्षात घ्या। आता सहभागी राज्य म्हणजे काय, तर लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात। म्हणजे
कोणाला सत्तेत कोणत्या पक्षाला आणायचं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला आपल्यासाठी कायदे करण्याचा अधिकार द्यायचा, यामध्ये लोकांचा सहभाग असतो. निर्णय किंवा निवडणुकांच्या द्वारे हा सहभाग ते नोंदवत असतात. तुम्ही प्रत्यक्ष लोकशाही किंवा लोकशाही म्हणजे काय हे मागच्या वर्गांमध्ये शिकलेले आहात आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं गेलं असणार आहे की लोकशाहीमध्ये सत्तेचं उगमस्थान हे नागरिक असतात किंवा प्रजा असते. प्रजा ठरवते की अंतिम सत्ता कोणाच्या हाती द्यायची आहे किंवा कोणाला या राज्याची दंडशक्ती किंवा शासन चालवण्याचा अधिकार द्यायचा आहे. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर काही विधेयकं जेव्हा संसदेमध्ये मांडली जातात तेव्हा काही दिवसांसाठी ती लोकांच्या मताचा विचार करण्यासाठी किंवा लोकांचा यावर काय मत आहे हे लोकांनी नोंदवावं म्हणून ती पब्लिशही केली जातात आणि आवाहन केलं जातं की या विधेयकावर लोकांनी त्यांची मतं द्यावीत किंवा त्यांचे विचार मांडावेत. म्हणजे अशा प्रकारे समाजातील सर्व घटक, आता इथे सर्व घटक म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की स्त्री पुरुष, शिक्षित अशिक्षित, व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, म्हणजे समाज ज्या घटकांनी मिळून बनलेला आहे त्या घटकातल्या प्रत्येकाला काय दिलं जातं, एक प्रतिनिधित्व दिलं जातं आणि यांचे हे प्रतिनिधी यांच्या मार्फत निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होत असतात. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. आता इथे लक्षात घ्या, नागरिक केंद्रित शासन म्हणजे काय की नागरिक केंद्रित शासन म्हणजे जे कोणी शासन सांभाळत आहेत, ज्यांना अधिकार दिलेला आहे हे राज्य चालवण्याचा, काही वर्षांसाठी लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे, तर त्यांना जे राज्य करायचं आहे ते लोककल्याणकारी राज्य करायचं आहे. म्हणजे नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून नागरिकाच्या हितासाठी, भल्यासाठी त्यांना आपल्या त्या अधिकाराचा वापर करायचा आहे किंवा राज्याची जी काही मिळकत आहे, जे उत्पन्न आहे ते या नागरिकांच्या भल्यासाठी त्यांना वापरायचं आहे विविध योजनांच्या मार्फत. नागरिक केंद्रित शासन नागरिकाचं, या देशाच्या नागरिकाचं सगळ्यात जास्त भलं कोणत्या प्रकारे करता येईल हा विचार करून शासन त्यांचे निर्णय किंवा त्यांच्या योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची आहे. आणि सुशासन ज्याला आपण म्हणू की इथे पण सुशासन म्हणजे काय की इथे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की शासन जे काही करतंय ते योग्य आहे का, मग हे कोण बघणार आहे, सुशासन आहे का ते. तर शासन ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकांपर्यंत किंवा ज्या काही विविध समित्या असतात या समित्यांवर सुद्धा ह्या नागरिकांमधूनच काही लोकांची, तज्ज्ञ लोकांची काय केली जाते, या समित्यांवर निवड केली जाते आणि जेणेकरून कुठेतरी ह्या माध्यमातून शासनावर नागरिकांचा काय राहील, अंकुश राहील की नागरिकांचाही सहभाग आहे की शासनाला ज्या काही योजना कार्यान्वित करायच्या, अंमलबजावणी करायची, त्यामध्ये जर नागरिकांचा सहभाग असेल त्या समित्यांमध्ये तर कुठेतरी उर्वरित घटकांवर हे प्रेशर येतं की इथे हे सगळं जे काही होणार आहे ते नागरिकांसमोर होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो किंवा कामचुकारपणाला, वेळेचं जे काही बंधन आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाऊ शकतात, सांभाळल्या जाऊ शकतात आणि इथेच आपण याला म्हणतो मग सुशासन. आपण 11वीमध्ये सुद्धा प्रशासनाचे पैलू बघितले आहेत, तर त्या अनुषंगाने तुम्हाला ह्याचा अर्थ इथे घ्यायचा आहे. आणि नागरिक केंद्रित शासन किंवा सुशासनामध्ये एक लक्षात घ्या की नागरिकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय या सर्व घडामोडींमध्ये तोपर्यंत आपण सुशासन हे प्रत्यक्षात आणू शकत नाही. इथे नागरिकसुद्धा जागरूक आहे, हे गृहीत धरलं आहे, ही अपेक्षा केलेली आहे आणि त्याचा या सर्व गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग
सुद्धा ग्राह्य धरलेला आहे आणि तो प्रगल्भतेने हे सगळं करतो आहे. म्हणजे सगळ्यांची जाण घेऊन त्याला सगळं समजत आहे, उमजत आहे आणि तो आपला सक्रिय सहभाग यामध्ये देतो आहे. आणि म्हणूनच सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन हे लोकशाहीतल्या ह्या महत्त्वाच्या आत्ताच्या काळातल्या संकल्पना आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढे दिलेलं आहे राज्याचं स्थान. यावरही संकल्पना चित्र तयार होतं आहे. आता या राज्याच्या स्थान हे टॉपिक बघताना राज्यासमोर काही आव्हानं आहेत, काही अंतर्गत आहेत तर काही बाह्य आहेत. अंतर्गत म्हणजे देशातल्या देशात आणि बाह्य म्हणजे देशाच्या बाहेरून, म्हणजे देशाच्या सीमांच्या बाहेरून काही आपल्यावर दबाव असतो, काही अपेक्षा असतात किंवा काही बांधिलकी असते. तर असे अंतर्गत आणि बाह्य आव्हानं आहेत आत्ताच्या नव्या आधुनिक युगामध्ये राज्यांसमोर किंवा शासनासमोर. तर ह्या आव्हानांवर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं, आपण अनुषंगाने घेतोच आहोत. आणि ह्या सर्वांमुळे राज्याच्या सार्वभौमत्वावर आणि राज्याच्या दंडशक्तीवर कुठेतरी आधीपेक्षा आता मर्यादा आलेल्या आहेत. आपण बघितलं आहे की राज्याचे 4 आवश्यक घटक आहेत. कोणते? आपण बघितलं की लोकसंख्या, निश्चित भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व. या सार्वभौमत्वामध्ये पण अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व हे प्रकार आपण मागच्या वर्षी 11वीमध्ये अभ्यासलेले आहेत. तर ह्या सार्वभौमत्वामुळे राज्याला एक अधिकार मिळत असतो नियम बनवण्याचा आपल्या अधिकार क्षेत्रासाठी आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रसंगी दंडशक्ती वापरण्याचा सुद्धा अधिकार या सार्वभौमत्वामुळेच या राज्याला मिळत असतो किंवा शासनाला त्या राज्यातल्या मिळत असतो. सार्वभौमत्व म्हणजे काय की मी माझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे आणि म्हणूनच मला तो अधिकार मिळतोय तो निर्णय घेण्याचा, कारण मी स्वतंत्र आहे. इथे असा अर्थ अपेक्षित आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चाललेले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की मला सार्वभौमत्व असेल, मी पूर्ण स्वतंत्र असेल, माझ्यावर कोणाचं दडपण नसेल तरच मी माझे निर्णय घेऊ शकते आहे. आणि ही निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे हा मला सार्वभौमत्वामुळेच मिळतो आहे, प्राप्त होतो आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो आणि प्रसंगी दंडशक्ती वापरण्याचाही. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहे असे मानले जाते. आता इथे आपण आघात शब्द जरी यांनी वापरला असला तरी आपण म्हणू की काही प्रमाणात राज्याच्या या निर्णय घेण्याच्या किंवा दंडशक्ती वापरण्याच्या अधिकारावर अंशतः मर्यादा येतात आहे. आघात होत आहे म्हणजेच कुठेतरी अंशतः मर्यादा येत आहे. म्हणजे त्यांचं जे पूर्ण सुरुवातीला पूर्ण एक व्यापक स्वरूप होतं की फर्स्ट टू लास्ट अंतिम निर्णय हा सार्वभौमत्वाच्या आधारे राज्य किंवा राज्याची दंडशक्ती किंवा शासन वापरत होतं. पण आता या आव्हानांमुळे कुठेतरी यांच्या ह्या प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्याच्या किंवा दंडशक्ती वापरण्याच्या या अधिकारावर काही अंशतः मर्यादा आल्या आहेत आणि याला त्यांनी असं म्हटलं की आघात होत आहेत की त्यामुळे सार्वभौमत्वाचं महत्त्व कमी होतं आहे की काय. राज्याचं जे एक सर्वोच्च स्थान आहे, अंतिम शक्ती आहे राज्याकडे, जे शासन वापरते, जिला आपण दंडशक्ती म्हणू, सार्वभौमत्व म्हणू, तर तिला धक्का लागतोय का या आव्हानांमुळे असं मानलं जातं आहे. पण पुढे ते विश्लेषण येणार आहे की असं असलं तरी कुठेतरी राष्ट्र या संकल्पनेपासून आपण जागतिक या संकल्पनेकडे वळतो आहोत आणि त्यामुळे हे त्या अनुषंगाने ह्या काही मर्यादा येणं अपरिहार्य आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा, आपण UN सारख्या जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य आहोत आणि UN जी जागतिक हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते ते निर्णय आपल्याला मान्य करावे लागतात. ते म्हटलं गेलं आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार. प्रादेशिक आर्थिक संघटना आपण मागच्या प्रकरणात सार्क, बिमस्टेक, एसियन ह्या संघटना बघितल्यात. यांचे पण काही नियम आहेत, करार आहेत, अटी आहेत ज्याचं पालन आपल्याला करावं लागतं. बाजारपेठेचे जागतिकीकरण
आपण आत्ता मागच्याच व्हिडिओमध्ये आर्थिक घटकावर झालेले परिणाम अभ्यासले, तर बाजारपेठ आता ग्लोबल झाली आहे, ग्लोबलायझेशन झालं आहे बाजारपेठाचं. आता एक विशिष्ट उत्पादनाला विशिष्ट देशातच मागणी आहे किंवा विशिष्ट देशाचीच बाजारपेठ उपलब्ध आहे असं नाही, तर संपूर्ण जगामध्ये. कारण आता जवळपास सर्वच देशांनी म्हणू आपण की उदारीकरण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे बाजारपेठ लिमिटेड न राहता आता पूर्ण जग व्यापारासाठी खुलं झालेलं आहे. पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. आता पर्यावरण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठे आगी लागत आहे, कुठे प्रचंड पूर येतो आहे, कुठे दुष्काळ पडतो आहे. हे पर्यावरणाचं जे संतुलन बिघडलं आहे, म्हणजे एका देशामुळे जर हे बिघडलं असेल तर त्याचे परिणाम मात्र संपूर्ण जगाला भोगावे लागत आहे. आणि त्या अनुषंगाने आता पॅरिस परिषद, पर्यावरणाच्या संदर्भातच ही पॅरिस परिषद भरली होती, एक करार झाला होता, ज्यातनं अमेरिका नुकताच बाहेर निघाला की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पर्यावरणाची काळजी करत बसलो तर आमचा जो काही विकास चालू आहे किंवा आमचं जे काही उत्पादन आहे त्यावर मर्यादा येतात आहे. त्यामुळे सुरुवातीला ते होते त्यामध्ये, पण आता ते त्या पॅरिस करारातनं बाहेर पडलेत. म्हणजे आता पर्यावरणसुद्धा जपायचं आहे. ही एका राष्ट्राची जबाबदारी नाही, ते ही संपूर्ण जगातल्या राष्ट्रांची जबाबदारी आहे की आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्हाला काही शाश्वत ठेवायचं आहे, की जो आनंद आम्ही घेतला आहे तो आनंद त्यांनाही आम्हाला त्यांच्यासाठीही राखून ठेवायचा आहे. आणि असं असेल तर आम्हाला पर्यावरणाची काळजी घेणं आणि या वसुंधरेचं रक्षण करणं नितांत गरजेचं आहे. मग ही पण एक जबाबदारी पूर्ण जागतिक दृष्टीने प्रत्येक देशावर आहे. आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता, आपण मागच्याच टॉपिकमध्ये, मागच्या प्रकरणामध्ये शिकलो की देशांचं विघटन, युद्ध, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक मानवांना विस्थापित व्हावं लागतं किंवा त्यांना जगण्यापुरतेही जे आवश्यक अधिकार आहे, मूलभूत गरजाही त्यांच्या पूर्ण होत नाहीत. तर अशा या मानवी प्रश्नांबाबतची पूर्ण चिंता, ज्या काही दहशतवादी कारवाया चालू आहेत, यादवी चालू आहे आणि त्यामुळे जी काही मानवांच्या बद्दलचे जे काही प्रश्न, समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर हे सुद्धा पूर्ण जगाला कुठेतरी एकत्र येऊन यांचा एक उपाय शोधायचा आहे किंवा याच्यावर एक आपण ज्याला म्हणू की कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे. आणि हे सगळं करत असताना भारताला एक देश म्हणून तर स्वतःचं सार्वभौमत्व जपायचंच आहे, पण जागतिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून किंवा जागतिक या घटकाचा पण एक भाग म्हणून यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवायचा आहे. आणि यामुळे कुठेतरी आपल्या निर्णय प्रक्रियेवर किंवा आपल्या कृतीवर किंवा आपल्या दंडशक्तीच्या वापरावर कुठेतरी मर्यादा येतात, कारण हेही पाळायचं आहे आणि तेही पाळायचं आहे. म्हणून पहिले हे जर तुम्ही आजपासून 100 वर्ष आधी विचार केलात तर हे जे बाह्य आव्हाने मी तुम्हाला वाचून दाखवलीत किंवा सांगितलं, स्पष्टीकरण केलं, हे तितकं त्यावेळी महत्त्वाचं नव्हतं. पण आता मात्र ग्लोबलायझेशनमुळे हे सगळं एकमेकांशी निगडीत झालं आहे आणि आपण यातनं अलिप्त राहू शकत नाही. तर ही बाह्य आव्हानं आहेत आणि यामुळे देशाच्या, राज्याच्या कुठेतरी सार्वभौमत्वावर किंवा अधिकारावर कुठेतरी काही मर्यादा येतात आणि ज्या अपरिहार्य आहेत असं आपण म्हणू. तर या बाह्य आव्हानांवर एक संकल्पना चित्र तुमचं तयार होऊ शकतं. आता आपल्याला अंतर्गत आव्हाने बघायची आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव. आता जर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहे आणि त्यांचं काही एकमत होत नाही काही मुद्द्यांवर, आणि मग त्यातनं एकमेकांच्या विरोधी मतं जाहीर करणं, नागरिकांना आपलंच कसं बरोबर आहे हे सांगणं, म्हणजे कुठेतरी एक भेद निर्माण होतो विचारांमध्ये आणि विचारांचा हा भेद नंतर समाजामध्ये सुद्धा दिसून येतो व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, माझाच वंश कसा श्रेष्ठ आहे, माझाच धर्म कसा श्रेष्ठ आहे, माझाच धर्म पूर्ण जगात कसा असला पाहिजे किंवा माझ्याच वंशाला राज्य करण्याचा कसा अधिकार आहे किंवा आमचा वंशाचं आमचं हे वेगळं स्थान आम्हाला हवं आहे आमच्या वंशासाठी, अशा प्रकारे बिगर राजकीय घटकांचे कार्य तसेच पर्यावरण, लिंगभेद. आता बिगर राजकीय घटक म्हणजे NGOज, आपण मागच्या प्रकरणात याची माहिती घेतली आहे. NGOज म्हणजे अशासकीय सामाजिक संघटना.
पर्यावरण आत्ताच मी बोलली की जसं जागतिक आहे तसं देशातलंही प्रदूषण आहे किंवा झाड आपण जे म्हणतो की वृक्ष लागवड आहे पर्यावरणासाठी, त्यानंतर पाणी बचत आहे, हे सगळं पण आव्हान प्रत्येक देशासमोर आहे. लिंगभेद आणि मानवतावादी समस्या. लिंगभेद म्हणजे अजूनही काही भागांमध्ये जगाच्या किंवा देशाच्या स्त्रीवर जी काही अत्याचार होतात, स्त्री पुरुष तुलना केली जाते, स्त्रीला अजूनही निम्न दर्जाचं समजलं जातं. आणि मानवतावादी समस्या, जे आत्ताच मी बोलली की मानवांचे काही प्रश्न यादवीमुळे, युद्धामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, देशविभाजनामुळे जे निर्माण होतात, यांना मिळालेले केंद्रस्थान ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. म्हणजे बाह्य आव्हानांचं एक संकल्पनाचित्र आणि अंतर्गत आव्हानाचं एक संकल्पनाचित्र इथे तयार होतं आहे. तर ही सगळी आव्हानं असल्यामुळे राज्याला कुठेतरी पहिलेसारखी, म्हणजे 100-150 वर्ष आधी जी काही राज्याजवळ एक दंडशक्ती होती की फक्त आपल्या प्रदेशाचा विचार करायचा, तर आता कुठेतरी मर्यादा आली की नुसत्या प्रदेशाचा विचार करून चालणार नाही, तर संपूर्ण जगाचा विचारही करावा लागेल. आणि यामुळे असं म्हटलं जातं की राज्याचं महत्त्व थोडं पूर्वीपेक्षा कमी होत आहे का, तर आपण एक असं म्हणू शकतो की हे कमी होत नाही आहे, तर भूमिका बदलली आहे राज्याची. सुरुवातीला जी भूमिका होती ती भूमिका आता बदलली आहे. सुरुवातीची आपण भूमिका म्हणू की आपले नागरिक, आपला प्रदेश, आणि आता मात्र संपूर्ण जग. कारण पृथ्वी वाचली तर आपण वाचू. आणि म्हणून महत्त्व कमी होत आहे असं न म्हणता आपण असं म्हणू की राज्याची आता थोडी कार्याची भूमिका बदललेली आहे. पुढचा मुद्दा आहे बिगर राजकीय घटक. याच्याबद्दल आपण मागच्या प्रकरणामध्ये NGO म्हणजे काय, विविध NGOंची माहिती पण आपण घेतलेली आहे. तर आता या बिगर राजकीय घटकामध्ये की जिथे समाजाने उत्स्फूर्तपणे काही संघटना स्थापन केलेल्या असतात. आता ज्या काही समाजाच्या भल्यासाठी पण असतात, तर काही स्वतःचा इगो किंवा स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पण केलेल्या असतात. आणि काहींमुळे खरोखर समाजाचा खरंच फायदा होतो, तर काही या समाजासाठी नासूर बनलेल्या असतात. आपण त्यामध्ये दहशतवादी संघटनांना असं म्हणू शकतो. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. कारण नागरिकांच्या भल्यासाठी सगळं चालू आहे, तर या नागरिकांच्या भल्यासाठी नागरिकांमधूनच काही लोक पुढे येऊन त्यांनी संघटना स्थापन केल्या, ज्याला बिगर राजकीय घटक असं म्हणतो आपण. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आणि स्वयंसेवी संस्था. तुम्ही अनेक ठिकाणी अशा संस्थांचं कार्य जे काही चालू आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आपण प्रकाश आमटेंचं उदाहरण देऊ शकतो. आपल्या अमरावती जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर परतवाड्याला वझर येथे, परतवाड्याजवळ शंकरबाबा पापळकर हे स्वतः एक अनाथ आणि अपंग मुलांसाठी एक गृह चालवतात आहे, अनाथाश्रम चालवतात आहे. ह्या सगळ्या स्वयंसेवी संस्था किंवा त्या काही संस्था हक्कांसाठी लढा देतात, तर हे झाले NGOज. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. यांचा मुख्य उद्देश काय आहे की कुठलाही मानव असो जगातला, त्याच्या समस्या दूर होऊन त्याला सन्मानाने जगता येईल असं वातावरण, असे अधिकार त्याला मिळावे, जेणेकरून त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन तो सन्मानाने जगू शकेल. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या राजकीय किंवा आर्थिक संबंधांपुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश आहे. म्हणजे एखादी मोठी अशी संघटना ही एकाच देशात कार्य करत नाही, तर ती अनेक देशात तिच्या शाखा आहेत आणि ती कार्य करत असते. जसं ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मूव्हमेंट यासारख्या संघटना, यांची माहिती आपण मागच्या प्रकरणात घेतलेली आहे. म्हणजे कसं आहे यांचं की आधी राष्ट्रांचा संबंध व्यापार किंवा राजकीय करार यापुरती मर्यादित होती, तर आता या संघटनांच्या, बिगर राजकीय संघटनांच्या माध्यमातून राज्यांचा संबंध अजून व्यापक होतो आहे आणि त्यांना एकमेकांच्या समस्या एकमेकांशी ते रिलेट करून त्या कशा सोडवल्या जाऊ शकतील सहकार्याने, याचा विचार. म्हणजे राष्ट्रांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन ह्या संघटना काय करत आहे, मानवी हितासाठी कार्य करत आहेत. आता या संघटनांप्रमाणेच दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकांमध्ये सामील होतात. आणि आता हे तर आपला उद्देश साध्य करण्यासाठी, कट्टरतावाद म्हणू आपण ज्याला,
कुठेतरी हिंसेचा मार्ग पण हे अवलंबतातच आणि त्यामुळे पूर्ण जगाला या दहशतवादी संघटनांनी वेठीला धरलेला आहे। या पण काही यांना राज्याचा कोणत्या राज्याने पुरस्कृत केलेलं नाही, तर ह्यासुद्धा बिगर राजकीय संघटनाच आहे आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे दहशतवादी गटसुद्धा कुठेही राष्ट्रांच्या सीमा मानत नाही, तर पूर्ण आंतरराष्ट्रीय जे काही एक क्षेत्र आहे ते ह्यांना यांच्या कारवायांसाठी किंवा दबाव आणण्यासाठी हे वापरतात। म्हणजेच काय की बिगर राजकीय घटक, मग ते मानवतावादी संघटना असोत की ह्या कट्टरतावादी संघटना असोत, या कुठेतरी राज्यावर एक प्रेशर किंवा एक दबाव बनवून असतात। ज्या मानवतावादी आहेत त्यांची अपेक्षा असते की राज्यांनी आपल्या नागरिकांना योग्य ते परिस्थिती, पर्यावरण आणि अधिकार आणि त्यांना योग्य त्या सुविधा पुरवाव्यात आणि त्यामुळे त्या सतत त्या देशांबद्दल, त्या राज्यांबद्दल किंवा त्यांच्या प्रशासनाबद्दल बोलत असतात आणि प्रसिद्ध करत असतात, पण त्यांचा हेतू चांगला असतो। आणि इकडे दहशतवादी गट जे म्हणून त्यांनाही त्यांच्या काही गोष्टी साध्य करून घ्यायच्या असतात म्हणून हल्ले करणं, अपहरण करणं, म्हणजे ह्या सर्व बिगर राजकीय घटकांचाही दबाव कुठेतरी राज्यावर पडलेला आपणास दिसून येतो आणि कुठेतरी त्यामुळे राज्याच्या निर्णय क्षमतेमध्ये कुठेतरी मर्यादा येते आहे किंवा एक त्यांना कुठेतरी आपण म्हणू की मर्यादा तर येतेच आहे, पण कुठेतरी त्यांना दबावामध्ये येऊनही काही कृती कराव्या लागतात। जरी त्या कृती त्या पद्धतीने करण्याची इच्छा नसते, करायच्या असतात, प्रत्येकच देशाला आपल्या नागरिकांचं कल्याण करायचं आहे, पण त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार करायचं असतं। पण कधीकधी बाहेरून असा काही दबाव येतो उर्वरित जगाकडून की आपल्याला आपल्यानुसार ती कृती न करता त्यांच्या समाधान अशा पद्धतीने ती कृती करावी लागते। पुढचं आहे मानवी हक्क। मागच्याच आपण टॉपिकमध्ये धडा जो प्रकरण 1 बघितलं त्यामध्ये मानवी हक्क हा जो मुद्दा आहे मी तो डिटेलमध्ये स्पष्ट करून सांगितलेला आहे तुम्हाला, तरी एकदा तुम्ही थोडा तो सुद्धा एक रिव्हिजन म्हणून तो व्हिडिओ नक्की पाहावा। मानवी हक्क जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे। हे सगळं आपण त्या व्हिडिओ ते बघितलं आणि आत्ताही मी तुम्हाला विश्लेषण केलं। परंतु विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे। काही देश विकसित झाले आहेत जगातले, अमेरिका, चीन, इंग्लंड, जपान, त्यामुळे आता विकास झाल्यावर त्यांच्या पुढे आता मानवासाठी अजून भलं काय करता येईल हे प्रश्न आहे। आणि जगातले काही देश असे आहेत की जे आत्ता कुठे प्रगतीकडे वाटचाल करत आहेत आणि काहींनी अर्ध्या टप्प्यावर काही देश पोचले ज्यांना आपण विकसनशील म्हणतो। या राष्ट्रांना सगळ्यात पहिले फक्त मानवाचं कल्याण तर बघायचंच आहे, पण त्याबरोबरच त्यांना राजकीय हक्क देण्याआधी किंवा त्यांना आपण जे म्हणू की नागरी हक्क देण्याआधी पहिले तर त्यांना आर्थिक विकास करायचा आहे त्यांचा, जेणेकरून त्या त्यांच्या गरजा पूर्ण करतील। म्हणजे इथे नागरी आणि राजकीय हक्कांपेक्षाही किंवा विकासापेक्षाही त्यांचा आर्थिक विकास कसा होईल हे महत्त्वाचं आहे। आणि ह्या प्रगतीकडे वाटचाल करणारे किंवा प्रगतीपथावर असणाऱ्या देशांना तिसरं जग असं संबोधलं गेलं आहे। तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते। मी जसं आत्ता सांगितलं की मला जर अधिकार नाही काही काम करण्याचा आणि त्याद्वारे अर्थार्जन करून माझ्या गरजा पूर्ण करण्याचा, तर नुसते राजकीय हक्क मिळून मला काही उपयोग आहे का? माझा विकास खरंच होणार आहे का? नाही। माझं पोट शांत असेल तर मग मेंदू विचार करेल, कृती करेल। आणि ह्या पोटाची भूक शमवण्यासाठी मला अर्थार्जन करणे, कष्ट करून 2 घास मिळवणं हे आवश्यक आहे। तर लक्षात घ्या, विकसित देशांचा विचार जो आहे मानवी हक्क अधिकारांच्या बाबतचा, हा त्यांचं ते पूर्ण विकसित झाल्यानंतरचा आहे, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे। आणि प्रगतीकडे वाटचाल करणारे किंवा प्रगतीपथावर असणाऱ्या देशांचा अजून विकास पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन मानवी हक्क याबाबतचा वेगळा आहे। कारण त्यांच्यासाठी आधी पहिले आर्थिक विकास होणं, पूर्ण विकसित होणं महत्त्वाचं आहे। हा एक एवढा फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे।
तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. बहुजन सुखाय बहुजन हिताय. आज आपण आपल्या देशाचं जर उदाहरण घेतलं तर आपण असं म्हणू की आज भारतामध्ये लोकसंख्या तर प्रचंड आहे की जी आता भस्मासूर बनते आहे. पण आणि आज आपण भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतामध्ये एका व्यक्तीच्या सुखापेक्षा अनेक व्यक्तींचं हित बघितलं जातं. अनेक व्यक्तींचं, समाजाचं, कुटुंबाचं. फक्त एका व्यक्तीच्या सुखाचा किंवा अधिकाराचा विचार करता येत नाही. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कांवर जास्त भर दिला जातो. आता सुरुवातीला हे लक्षात घ्या की भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर दिलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिलं आहे. की अशी परिस्थिती, आर्थिक विकास करून अशी परिस्थिती निर्माण करणे की नागरिकांना हे मूलभूत हक्क त्यांचे देता आले पाहिजे आणि त्यांना ते उपभोगता आले पाहिजे. आता इथे वितरणात्मक न्याय म्हटलेला आहे. वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. वितरणात्मक न्याय म्हणजे काय? वितरणात्मक न्याय म्हणजे की समाजामध्ये जी काही एकंदरीत साधन संपत्ती आहे, मी साधन आणि संपत्ती असं दोन्ही म्हणते, तर ह्यांचं वितरण असं व्हावं की ते समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याचा उपभोग घेता यावा. आता समाजात प्रत्येकच जण काही सारखं कमवत नाही किंवा सारखे कष्ट करत नाही. मग असं का? तर कुठेतरी इथे आपण म्हणतो ह्यालाच वितरणात्मक न्याय. श्रीमंतांकडून टॅक्स वसूल केला जातो आणि त्या टॅक्सच्या पैशातून जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांच्यासाठी योजना राबवल्या जातात. म्हणजे त्या धनाचं वितरण करत आणलेलं आहे आणि हे सामाजिक न्यायासाठी केलेलं आहे. इथे आपण असं म्हणणार नाही की श्रीमंतावर अन्याय झाला, कारण त्यांनी जे काही हे धन मिळवलं यावर त्याची एकट्याची मालकी नाही. कारण हे धन मिळवत असताना त्यांनी ह्या समाजाचा उपयोग केला, त्यांनी ह्या देशाच्या भूमीचा, जल, पाणी यांचा वापर केला. सरकारकडून काही अनुदानही त्यांनी मिळवलं, सवलतीही त्यांनी मिळवल्या आणि त्यामुळे त्याच्या ह्या धनप्राप्तीमध्ये जसा त्याचा वाटा आहे तसाच त्याच्या संस्कारांचा, परिवाराने त्याच्यावर जे संस्कार केले त्याचा, या देशाचा, या समाजाचा सुद्धा काही तो ऋणी आहे. आणि म्हणून त्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्याच्या कमवलेल्या धनाचा काही भाग या समाजासाठी सुद्धा त्यांनी द्यावा, की जेणेकरून जे त्याचे भाऊबंद अजूनही दारिद्र्य रेषेखाली खितपत आहेत त्यांनासुद्धा त्याच्यासारखी संधी मिळेल की त्यांनीसुद्धा त्यांचा विकास करावा. इथे वितरणात्मक न्याय अशा दृष्टीने आपल्याला गृहीत धरायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे. मग आणि आता हे करायसाठी मला टॅक्स वसूल करायचं आहे माझ्याच देशातल्या नागरिकांकडून, तर मला पहिले ते स्वातंत्र्य पाहिजे ना. म्हणून लोककल्याणाच्या आधी स्वातंत्र्याच्या हक्कावर ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्या श्रीमंत व्यक्तीला पण धन कमवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा हे स्वातंत्र्य असेल तेव्हाच आम्ही नंतर लोककल्याणाचा विचार करू. म्हणून इथे म्हटलं आहे की लोककल्याणापेक्षा, कुठे लक्षात घ्या की जे देश प्रगतीपथावर आहेत, मी विकसित देशांची गोष्ट नाही करत, इथे हे जे आहे वर्णन हे विकसनशील देशांसाठी केलेलं आहे. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. कारण प्रत्येक देशाची परिस्थिती, संस्कृती, परंपरा, संस्कार हे वेगवेगळे असतात आणि म्हणूनच मानवी हक्क, मानवावर खरंच अन्याय होतो आहे का हे ठरवताना आणि त्याला त्या समस्या म्हणून त्याच्या ढोल पिटायच्या आधी त्या परिस्थितीचा आपण विचार करायला हवा. आता एक लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये विकास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे तिथे 2 तास जरी लाईन गेली तर तो मानवी प्रश्न झाला, कारण त्या लोकांना अंधारात राहावं लागलं. भारताचा विचार कराल तुम्ही या उदाहरणाद्वारे तर 8-8 तास लाईन नसते. पण आम्ही इथे त्याला अन्याय म्हणू का? ती कमतरता आहे.
ती कमतरता जशी पूर्ण होईल तसा आमचंसुद्धा हे जे प्राप्त होण्याची ही जी साधनं आहे ती पण आम्हाला पूर्ण वेळ मिळतील. म्हणजे इथे यांनी जे काही म्हटलं आहे की राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. एक उदाहरण अजून देते की परदेशामध्ये ना जर मुलांना एका विशिष्ट वयानंतर आईवडिलांनी स्वतःजवळ एका खोलीमध्ये जर झोपवलं तर मुलांची प्रायव्हसी मिळत नाही त्यांना असं म्हटलं जातं. केस दाखल होते त्यांच्या त्या पालकांवर. भारतात मात्र तुम्ही विचार करा की लग्न झाल्यानंतरही मुलाचं त्याचं पूर्ण कुटुंब आईबाबांसोबतच राहतं किंवा हे पूर्ण कुटुंब. म्हणजे इथे बघा इतिहास, संस्कृती, मग आपण इथे म्हणू का मानवी समस्या आहे, इथे प्रायव्हसीची समस्या आहे. कारण परिस्थिती वेगळी आहे, संस्कार वेगळे आहे. इथे आपल्याला वाटतच नाही की आई वडील आमच्यासोबत आहे, एका खोलीत आहे, तर आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही आहे. कारण आमच्यावर ते संस्कार नाही, आमची ती संस्कृती नाही. तर कुठेतरी विकसनशील देशांच्या बाबत किंवा तिसऱ्या जगातील देशांच्या बाबत मानवी हक्क हे धोरण ठरवत असताना की कोणत्या समस्या खरंच या परिस्थितीत आहे, त्यांना आपण समस्या समजतो की नाही, तर हे अधिकार थोडे त्यांना दिले पाहिजे त्यांच्या परिस्थितीशी, इतिहास, संस्कृतीशी निगडीत. परदेशी तुम्ही कोणाच्या घरी असं धडकन जाऊ शकत नाही. माझ्या मनात आलं चला त्यांच्या घरी जाऊ, आपण गप्पा मारू, नाही जाऊ शकत, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. भारतात आपल्याकडे वेळी अवेळी 10 ने 50ही लोक आले तरी आपण आनंदाने स्वागत करतो आणि आपण त्यांना खाऊ पिऊ घालतो. म्हणजे घरातली बाई उठते, स्वयंपाक करते आणि त्यांना पोटभर जेव घालून तृप्त करते. बघा फरक, बघा संस्कृतीचा. कुठे ह्याच याला मॅनर्सलेस म्हटलं गेलं आणि आपल्या देशात मात्र आपण म्हणतो अतिथी देवो भव. तर अशा पद्धतीने ह्याचा तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे की राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. की काय समस्या तुमच्या तिथे हे वागणं तिथे समस्या आहे, पण इथे समस्या नाही, कारण आमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची, प्रादेशिक त्या क्षेत्राची, संस्कृतीची, इतिहासाची सांगड घालण्याची गरज आहे. म्हणजे अमेरिकेतली तत्त्व जशीच्या तशी तुम्ही इथल्या परिस्थितीला लावू शकत नाही. ते इथल्या परिस्थितीनुसार त्यामध्ये काय करावं लागेल, बदल करून त्या समस्येकडे बघावं लागेल, तसा दृष्टिकोन ठेवावा लागेल. आता हे जे आपण 4 मुद्दे बघितले तर ह्याचं तुम्हाला थोडं स्पष्टीकरण व्हावं म्हणून काही उदाहरणं दिली आहेत की राज्याच्या अधिकारांवर कशी मर्यादा आली आंतरराष्ट्रीय करारांमुळे, तर इथे किंवा मानवी हक्कामुळे किंवा बिगर राजकीय ज्या संघटना आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी राज्यांवर कसा दबाव येतो आहे, निर्णय घ्यावे लागतात आहे त्यांना, तर त्याची उदाहरणं इथे तुम्हाला दिली आहे तुमच्या पुस्तकात. आणि काही एक्स्ट्रा माहिती मी इथे तुम्हाला लिहून दिलेली आहे, तर मी वाचन करते. भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. मी सांगितलं तुम्हाला UN आहे, बिमस्टेक आहे, सार्क आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतही काही नियमांचे पालन करावे लागते. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं पहिल्या प्रकरणातही स्पष्टीकरण केलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आधीच्या जो टॉपिक झाला माझा आर्थिक घटक, त्यातही थोडं वर्णन मी केलेलं आहे. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे जो करार कराची इथे झाला 1960ला, तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे, जे गंगा नदीच्या पाणी वाटप करार होता फराक्का येथे झालं. हे जे फराक्का आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे भारतात. आणि 12/12/1996ला हा करार 30 वर्षांसाठी केला गेला, जो आता 2026मध्ये एकतर रिन्यू होईल किंवा संपुष्टात पण येऊ शकतो. सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते. म्हणजे असं नाही आता हे करार केल्यामुळे भारत बांधील झाला. भारताला असं नाही करता येणार की नाही यावर्षी पाणी देतो, यावर्षी देणार नाही, आम्ही अडवून टाकू सगळं पाणी, फ्लो थांबवून देऊ, असं करता येणार नाही. म्हणजे आलं निर्णय
भारताच्या नागरिकांच्या हितासाठी दुष्काळ पडला असेल तर भारताला निर्णय घ्यायचा आहे की नाही सगळं पाणी वापरू आपण. पण या करारांमध्ये बांधील असल्यामुळे भारताला जरी इथे दुष्काळ असेल तरी भारत सरकारला त्या कराराचं पालन करून त्यांना ते पाणी त्यांचा तेवढा हिस्सा द्यावाच लागतो. एक लक्षात घ्या, जर हा करार नसता 100-150 वर्ष आधी जेव्हा हे करार वगैरे नव्हते तेव्हा भारत आपल्या भूमीमधल्या या पाण्याचं किंवा नदींमधल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याला पूर्ण स्वतंत्र होता, मर्यादा नव्हती. पण आता ह्या करारांमुळे, आंतरराष्ट्रीय करारांमुळे काही मर्यादा येतात निर्णय घेताना. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारांवर दबाव आणतात. मी तुम्हाला याचंही स्पष्टीकरण केलं की ते त्या क्षेत्रामध्ये जाऊन मानव जीवन तिथलं कसं आहे हे याचा अभ्यास करतात आणि मग लेख प्रसिद्ध करतात आणि त्या सरकारांनी कसं केलं पाहिजे, तुम्ही करा हे असं प्रेशराईजही करतात. कधी ते योग्यही असतं परिस्थितीला धरून, तर कधी मात्र त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे ते सगळंच दुसऱ्या परिस्थितीत जसं तसं लागू करता येत नाही. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केली आहे. मुळात काश्मीर प्रसंगी पाकिस्तान खूप बदनामी करत असतं भारताची, की काश्मीरमधल्या लोकांवर भारत सरकार अन्याय करत आहे, सैनिक अत्याचार करतात आहे त्या नागरिकांवर. पण भारताच्या दृष्टीने जर हा विचार केला तर ते भारतीय क्षेत्र आहे आणि पाकिस्ताननी किंवा चीनचा काही भागांवर अवैध कब्जा आहे आणि पूर्ण काश्मीर त्या लोकांना हवा असल्यामुळे ते काश्मीरमध्ये जो काही दहशतवाद आपण ज्याला म्हणू कारवाया होतात यावर नियंत्रणासाठी तिथे सैन्य तैनात केलं गेलं आहे. बघा, आपल्या दृष्टिकोनातून आपण संरक्षणासाठी सैन्य तैनात केलं आहे, पण यांच्या दृष्टिकोनातून त्यामुळे मानवी हक्क तिथल्या लोकांचे काय होत आहेत, डावलले जात आहे आणि ते प्रेशराईज करतात की सैन्य माघारी घ्या काश्मीरमधलं. पण काही बाबतीत भारत तिथे ठाम आहे, म्हणजे जरी दबाव येत असला तरी अधिकार आम्ही देऊ मानवाचा, तिथल्या मानवांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ नागरिकांना, पण आम्ही सैन्य मात्र सुरक्षेच्या दृष्टीने वापस घेणार नाही. तुमच्या योजना राबवू तुम्ही म्हणाल त्या नागरिकांच्या हितांसाठी. तर म्हणजे अशा प्रकारे बिगर राजकीय संघटनासुद्धा दबाव आणतात. चर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. आता हे चर्नोबिल सोव्हिएत रशियामध्ये होतं आणि 4थ्या क्रमांकाची अणुभट्टी होती इथे आणि त्यातनं ऊर्जा निर्माण केली जायची आणि याच्यामध्ये वायू गळती झाल्यामुळे किंवा रेडिएशन स्फोट झाल्यामुळे रेडिएशन सगळीकडे पसरलं. असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात भयानक रेडिएशन यामुळे पसरलेलं होतं आणि ही घटना 26/4/1986 ही दुर्घटना झालेली होती. या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. थांबवू शकतो का आपण रेडिएशनला? आपण सूर्याला म्हणता येईल का की सूर्याचे किरणं फक्त भारतावर पडतील, श्रीलंकेवर नाही, किंवा फक्त जपानवर पडतील, अमेरिकेवर नाही? नाही, नैसर्गिक आपत्या, हवा, पाणी, रेडिएशन यांचा प्रवाह आपण सीमांमध्ये बांधून ठेवू शकत नाही. म्हणूनच युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागले. या दुर्घटनेनंतर जे काही आण्विक केंद्र होते त्यांच्या दृष्टीने त्यांनी एक संघटन स्थापन केलं आणि त्याद्वारे ह्यांचं सुरक्षा कडक केली गेली आणि निगराणी ठेवणं, सतत त्यांची दुरुस्ती करणं, देखभाल करणं की पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये आणि कोणत्याच देशाला हानी सहन करावी लागू नये. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. नर्मदा नदीवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा राष्ट्रांच्या काही भागांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून धरणं बांधली जात आहेत. त्यांची उंची जास्त असल्यामुळे विस्थापितांचा प्रश्न किंवा जे काही आहे पुनर्वसन त्यांचं, तर ते आंदोलन मेधा पाटकर यांनी 1985 सुरू केलं आणि याला इतकी प्रसिद्धी मिळाली. त्या आंदोलन चालण्यासाठी जागतिक बँकेकडून मदत घेतली गेली. इतरही मानवतावादी संघटनांनी पैसे पुरवले या आंदोलनासाठी आणि आजही हे आंदोलन चालू आहे. सरदार धरण आहे किंवा यावर जे काही धरणं बांधली जाते आहे, नर्मदा नदीवर जवळपास 3000
500 छोटी मोठी धरणं एकंदरीत बांधली जात आहेत. तर कुठेतरी त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी शासनाला सजग करणं, जागृत करणं यासाठी हे आंदोलन केलं जातं आहे. जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना भारतात विरोध केला जात आहे. तसाच कोकणामधला एनरॉन प्रकल्पालाही विरोध केला जात आहे. जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 6/12/2010 मध्ये अरेवा या फ्रेंच कंपनीसोबत करार केला होता आणि इथे एक आण्विक प्रकल्प उभारला जाणार होता आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी. पण याला तेथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प सध्या थंडबस्त्यात आहे. तसंच कुडनकुलम तामिळनाडूतील तिरुनेवेली या जिल्ह्यात आहे. 1988 मध्ये हा करार रशियासोबत भारत सरकारने केला होता. त्यावेळी रशियाचे अध्यक्ष गोर्बाचेव आणि भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते. पण ह्या सगळ्यांना आण्विक प्रकल्प असल्या कारणाने जो काही परिसरामध्ये जे काही रेडिएशन पसरेल, त्यामुळे जे काही दुष्परिणाम होतील, त्यामुळे तेथील स्थानिक नागरिक या प्रकल्पांना काय करत आहे, विरोध करत आहेत. कोकणात एनरॉनलाही असाच विरोध झाला, पण आता काही टप्प्यांमध्ये ती सुरू झालेली आपणास दिसून येते. तर अशा प्रकारे हे जे वरचे 4 मुद्दे आहेत आणि त्याचीही उदाहरणं की कसं राजकीय घटकामध्ये किंवा राज्य चालवणाऱ्या शासनावर कसा दबाव येतो आणि कशी त्यांची भूमिका पहिले जी पूर्ण 100% निर्णय ते स्वेच्छेने घेऊ शकत होते, पण आता या काही घटकांमुळे त्यांच्या त्या निर्णय घेण्याच्या अधिकारावर अंशतः मर्यादा आलेल्या आहेत, असं आपण या मुद्द्यांद्वारे बघितलं आणि या उदाहरणांद्वारे आपण अभ्यासलेलं आहे. आता यावर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असा प्रश्न या उदाहरणांवर येऊ शकतं किंवा संकल्पना चित्रसुद्धा तयार होऊ शकतं आणि या पूर्ण टॉपिकवर दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर आता आपण हे मुद्दे बघितले, उदाहरणं बघितले. आता आपण बघणार आहोत खरंच राज्याचं महत्त्व कमी झालेलं आहे का, तर नाही. मी जसं सुरुवातीला सांगितलं की भूमिका मात्र बदललेली आहे. तुम्हाला या मुद्द्याचं जवळपास सुस्पष्ट असं विश्लेषण तुमच्या पुस्तकामध्येच दिलेलं आहे. वरील सर्व प्रकरणांमध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. मी सांगितलं आव्हान दिलं आहे पण मर्यादित, अंशतः मर्यादा येतात आहे सार्वभौमत्वावर. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची ही उदाहरणे आहेत. म्हणून असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चालले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे किंवा मर्यादित होत चालली आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात म्हणजे आता आपण उदारीकरण स्वीकारलं आहे, त्यामुळे सरकारी उद्योगधंदे न वाढता खाजगी उद्योगधंद्यांची वाढ होते आहे. आणि खाजगी आहे म्हटल्यावर त्याचे जे काही सगळे नियम आहे, अटी आहे किंवा जे काही आहे, बढती बदली प्रमोशन पगार, हे सगळं ते ठरवतात. म्हणजे त्यातला शासनाचा सहभाग कमी झालेला आहे आर्थिक क्षेत्रातला खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे. आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानं आपण जी काही पाहिली, त्यामुळे राज्याची जी निर्णय क्षमता होती, राजकीय निर्णय घेण्याची एक आंतरराष्ट्रीय स्तरावर जी क्षमता होती किंवा जे सार्वभौमत्व होतं, जी स्वतंत्रता होती, त्यावर अंशतः मर्यादा आलेल्या आहेत असं आपण म्हणू. जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे? राज्य ही संकल्पना महत्त्वाची आहे का आज देखील? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का? हे प्रश्नच दिले आहेत बघा, आणि हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तुमचे मत नोंदवा. तर खाली याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आपण राज्याच्या मुख्य घटकांकडे बघू. मी आत्ताही बोलली की राज्याचे 4 आवश्यक घटक: भूप्रदेश, सार्वभौमत्व, शासन आणि जनता म्हणजेच लोकसंख्या, हे ते घटक आहेत. इथे संकल्पना चित्र तयार होतं. राज्याचे आवश्यक घटक 4 जागा दिल्या जातील तुम्हाला. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक देशाची सीमा निश्चित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. भारत माझा देश, सगळे भारतीय, आमचं राष्ट्रीयत्व आहे भारतीय, आम्ही एक आहोत. भारताच्या सीमेच्या बाहेर आम्ही हिंदू नाही, मुसलमान नाही, जैन नाही, हिंदू नाही, बौद्ध नाही, शीख नाही, मुस्लिम नाही, आम्ही कोण आहोत? फक्त भारतीय. आमचं हे राष्ट्रीयत्व आहे, आमची ती ओळख आहे भारताच्या बाहेर, आम्ही भारतीय आहोत म्हणून. आणि आमच्या भारताप्रती आम्हाला प्रचंड अभिमान आहे, हा आमचा राष्ट्रवाद आहे.
आणि ही भूमिका किंवा ही भावना आज देखील प्रत्येक देशाच्या नागरिकांमध्ये आहे. जसा मला भारतीय म्हणून अभिमान आहे, तसा अमेरिकेच्या नागरिकाला अमेरिकन म्हणून अभिमान आहे. तर आजही या भावना आपल्याला जगात सर्व देशांमध्ये दिसतात आणि आपण त्याविषयी बोलतो. आजही आपण म्हणतो की भारताने एक व्हायला पाहिजे, भारतातल्या नागरिकांनी एकमुखाने निर्णयाला पाठिंबा द्यायला पाहिजे, एकात्मता आपल्यात एकी असली पाहिजे. भारताच्या सुरक्षेविषयी, भारताच्या अस्मितेविषयी, भारताच्या सन्मानाविषयी आपल्यामध्ये काय असली पाहिजे, की एवढी की भारताच्या कुठल्याही शत्रूने भारताकडे डोळे वटारून पाहू नये. त्याला ही भीती बसावी की भारतीय लोक भारतासाठी एक होतात, मागे पुढे पाहत नाहीत, ते त्यांचे सगळे मतभेद विसरतात. तर ही झाली राष्ट्रीय एकात्मता. सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. भारताचं शासन आहे. आपण दर 5 वर्षांनी निवडणुका घेतो आणि भारतासाठी केंद्र सरकार निवडतो आणि हे केंद्र सरकार भारताच्या भल्यासाठी निर्णय घेत असतं, मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचं असो. आणि भारताच्या स्वतंत्र असल्यामुळे जे सार्वभौमत्व भारताला प्राप्त झालं आहे त्याचा वापरसुद्धा हे शासन करत असतं. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल किंवा मर्यादित झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. म्हणजे राज्य महत्त्वाचं आहे आजही. त्याची फक्त पहिलेपेक्षा आता भूमिका बदलली आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. राज्य जर महत्त्वाचं नसतं तर नवे राज्य निर्माण झाले असते का? लोकांना असं वाटलं असतं का आम्हाला आमचं राज्य पाहिजे जिथे आमच्याच वंशाचे लोक राहतील? म्हणजेच राज्य महत्त्वाचं आहे, कुठेतरी आमची ओळख आहे ती. आणि म्हणूनच राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता हे सगळं आजही पहिले इतकंच महत्त्वाचं आहे. आपण आधीच्या प्रकरणात म्हणजे पहिल्या प्रकरणात आपण बघितलं, चेकोस्लोव्हाकिया, युगोस्लोव्हाकिया, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि चेकोस्लोव्हाकियातून 2 नवे देश, युगोस्लाव्हियातून 6 नवे देश आणि सोव्हिएत युनियनमधून तर रशिया धरून 15 देश असे नवे देश जगाच्या नकाशावर आले आहेत. म्हणजे कुठेतरी अजूनही राज्य, आपलं महत्त्व, ही संकल्पना, आपलं स्थान राज्य टिकवून आहे. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या कायदेमंडळ, इथे विधानमंडळ शब्द आहे तर तिथे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय व्यवस्था किंवा न्यायमंडळ आणि नोकरशाही, ब्युरोक्रेसी, सक्षम राजकीय संस्था आहेत की ह्यांच्या या 4 घटकांवर आता आपण इथे एक प्रसारमाध्यमं पण म्हणू, यांच्या सक्षम कार्यामुळे राज्य आजही आपली लोककल्याणकारी भूमिका किंवा प्रशासन राबवत आहे. या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्ये करू शकतात. आपण आता बघितलं की या ज्या संस्था आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, त्यानंतर नोकरशाही, प्रसारमाध्यमं जी आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये, ह्या ज्या संस्था आहे ह्या राज्याच्या कार्यामध्ये किंवा राज्य हे अमूर्त आहेत आणि ह्या ज्या संस्था आहेत या मूर्त आहेत. इथे माणसं काम करतात या संस्थांमध्ये आणि माणसांद्वारे कार्य होतं. तर अमूर्त राज्याचं शासन चालवणं, भूप्रदेश जो आपण दिसतो पण असा अखंड उचलून आपण बघू शकत नाही, तर अशा या राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्याचं कार्य. आता आपलं भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारताचं मूल्य काय आहे, भारत या राज्याचं मूल्य काय आहे, तर आमची संस्कृती, आमच्या विविध आमची परंपरा, आमचे मूल्य, ज्याला मी जसं उदाहरण दिलं अतिथी देवो भव हे आमचं मूल्य, किंवा समता, स्वातंत्र्य, बंधुता, ही जी आम्ही स्वातंत्र्यानंतर आमची एक मूल्य, आमची चौकट निर्माण केली, तर ह्यांचं रक्षण करणे, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे, नोकरशाहीच्या माध्यमातून किंवा पोलीस यंत्रणा आहे, सुरक्षा बलं आहेत आपली, यातनं, आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे. आमचं जे मंत्रिमंडळ आहे ते योजना आखतो उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी
सवलती, अनुदान देणं किंवा भांडवल उभारणी करणं सरकारी उद्योगांसाठी, तर ह्या सर्व गोष्टी या संस्थांच्या माध्यमातून राज्य आजही करत आहे. आणि ह्या सर्व कार्यांचं अंतिमतः उद्दिष्ट काय आहे, तर नागरिकांचं कल्याण होणे. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील, शंका नाहीच इथे, थोड्या अंशतः मर्यादा, मी इथे म्हटलेलं आहे की अंशतः मर्यादा आल्या आहे आणि राज्याची भूमिका जी पहिली होती ती आता कुठेतरी थोडी बदलली आहे. मार्गदर्शक, कंट्रोलर अशी झालेली आहे. सुरुवातीला राज्यच मार्गदर्शकही होता, कंट्रोलरही होता, राबवणाराही होता आणि सगळी कार्य राज्य करत होतं, म्हणजे राज्याच्या संस्था करत होत्या. आता मात्र खाजगीकरणाला किंवा उदारीकरणाला प्रोत्साहन दिल्यामुळे राज्याची ही भूमिका आता थोडी कमी झाली आहे. आता राज्य मोजक्या भूमिका बजावतो आहे की संरक्षण, मार्गदर्शन, कंट्रोलर आणि वेळप्रसंगी जर असं आपल्या अर्थव्यवस्थेला वेळप्रसंगी संरक्षण देणं, अर्थव्यवस्था आपली डबघाईस येणार नाही हे बघणं, त्या दृष्टीने तेवढं नियंत्रण ठेवणं ही आता भूमिका आहे. पण पुन्हा सांगते आहे की ह्या सगळ्यांचा अंतिमतः उद्देश काय आहे, तर नागरिकांचं कल्याण हेच आहे. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी, त्या प्रदेशातील लोकांचं नेतृत्व करणारी, त्या प्रदेशातील लोकांच्या आपण ज्याला म्हणू अस्मिता जपणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. जागतिक स्तरावर ही राज्य संस्था ही आमच्या प्रदेशातील लोकांचं काय करत आहे, प्रतिनिधित्व करत आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. म्हणजेच एकंदरीत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याचं महत्त्व किंवा स्थान कमी झालं आहे असं नाही, हे चूक आहे. तर राज्याचं स्थान आजही तसंच आहे, अबाधित आहे. आजही राज्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्याच्या संस्थांमार्फत लोककल्याणाची भूमिका बजावत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या प्रदेशातील लोकांचं नेतृत्व करत आहे, एक ओळख देत आहे. आणि जरी जागतिकीकरण आलं, मुक्त भांडवलाचा संचार झाला, त्यानंतर नागरी समाज कुठेतरी एक आपण जो म्हणू की संस्कृतींचं मिक्सअप चालू आहे, लोक एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, जग एक खेडं बनलेलं आहे, म्हणजे एक ग्लोबलायझेशन होत आहे. जागतिक समाजाची जी नागरी समाजाची निर्मिती होती आहे, यामुळे राज्याचं महत्त्व कमी झालं असं आपण आज बिलकुल म्हणता येणार नाही. तर किंबहुना आता तर राज्याला दक्ष राहून या जागतिकीकरणामध्ये स्वतःचं सार्वभौमत्व टिकवणं, अस्मिता टिकवणं अधिक गरजेचं झालं आहे. म्हणजे आता जागरूक रक्षकाची, मार्गदर्शकाची आणि कंट्रोलरची भूमिका राज्याला घ्यायची आहे. आणि अंतिम जे उद्देश आहे, राज्य स्थापण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, समाजातून राज्य का स्थापन झालं की कुठेतरी आपली वेगळी अस्मिता, वैशिष्ट्ये जपणे, संरक्षण, विकास हे जे हेतू आहे त्याद्वारे समाजातील लोकांचं कल्याण हे हेतू साध्य करणं, हे राज्याचं स्थान आणि राज्याचं कार्य आजही तसंच कायम आहे. फक्त दृष्टिकोनामध्ये किंवा भूमिकेमध्ये बदल झाला आहे आणि जागतिकीकरणामुळे निर्णय प्रक्रियेवर अंशतः मर्यादा आलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आज आपण एकंदरीत राजकीय क्षेत्र हा टॉपिक पूर्ण अभ्यासला. त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे मी टॉपिक सांगताना वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास, माझं विश्लेषण अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण वाटत असल्यास, पुढच्या MPSC परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ज्या काही स्पर्धा परीक्षा द्याल तुम्ही आणि हा विषय घ्याल तर त्याच्याशी निगडीतही मी तुम्हाला हे पॉईंट्स सांगते आहे. तर त्या दृष्टीनेही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, माझं विश्लेषण अभ्यासपूर्ण वाटलं असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काही सुधारणा असतील त्याही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, स्वागतच आहे. आणि आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये विचार प्रणाली आणि तंत्रज्ञान हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.